सत्यशोधक बहुजन आघाडी आणि ज्योतिबा सावित्री फाउंडेशन या संस्थेचे सर्व सभासद, कार्यकर्ते, बंधुलो, विशेषतः सचिन बगाडे, आकाश वाघमारे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी वसंतराव साळवे, अंकल सोनवणे साहेब, मुक्ता कदम, त्यानंतर व्यासपीठावर असले सुदर्शन चखाले आणि सगळे उपस्थित असलेले, खरं कौतुक. आणि पहिल्यांदा मी क्रांतीवीर फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर लहूजी आणि सगळ्यात आपले वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांतिकारी विचारांना पहिल्यांदा मी अभिवादन करतो. आज मला वाटतं चळवळीत असताना अनेक बहुमान मिळाले, अनेक पुरस्कार आणि गोष्टी घडल्या, परंतु आज मला विशेष इथे अभिमान आणि चळवळीत आपण जे केलं 50-60 वर्ष, त्याचे आज मला वाटतं कुठेतरी फळं दिसतात. आणि या आंबेडकर मातंगवादी परिषदेचं उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे. हा मी आयुष्यातला फार मोठा बहुमान समजतो. यासाठी की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं हे सांगण्यापूर्वी मला वाटतं सगळ्यांना सांगतो की आपण डोक्यात तुमच्या काय विचार असतील ते काढून टाकावे, कारण आपण खूप ओझ्याखाली असतो. आपल्याला मग वीर लहूजी वाचतात, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, भीमा कोरेगाव, इंग्रज, हे सगळ्यांचं एक संबंध. आणि देशामध्ये आज सगळ्यात जास्त देश हरित क्रांती झाली की माहित नाही, पण आपल्या देशामध्ये अफवांचं पीक फार जोरात मोठं झाली गेल्या 10-12 वर्षात. आणि त्याद्वारे आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार भरवले जातात. आणि म्हणून सुरुवातीला मी एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे भिक्खू आनंद, भंती आनंद होता बुद्धाचा पटशिष्य. तो भाष्यकार होता बुद्ध तत्वज्ञानाचा. तर तो एके ठिकाणी रात्री गावातून जे कटोरे भिक्खू संघ हे करतात ते मागून विहारात परत होते. आणि परतत असताना संध्याकाळ झाली होती झुंजू. आणि ते विहारात परतत असताना मध्ये एक नाला, ओढा म्हणतो आपण गावाला, तो लागला. आणि तिथे एक तरुणी उभी होती संध्याकाळी. भंती आनंदाच्या लक्षात आलं तिची अडचण, तिला तो नाला पार काढायचा होता, पाणी भरलेलं होतं. तिने भिक्खू आनंदाने तिला उचललं, खांद्यावर घेतलं आणि पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊन सोडलं. सगळे भक्तगण आणि भक्त विहारात आले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक चिंता होती. काय हे होतं, अरे एवढे हे बुद्धाचे तत्वज्ञानाचे भाष्यकार, त्यांनी विचारलं तुम्ही चिंताग्रस्त का दिसता? तर म्हणाले विचारू का? तर म्हणे विचारा. तुम्ही बुद्ध तत्वज्ञानाचे भाष्यकार, तुमच्या एवढं तत्वज्ञान तुम्ही सांगता आणि सरळ एका बाईला उचलता, तरुणीला, हे कसं काय? ते म्हणतात त्यांना, अरे तुम्ही वेडे आहात म्हणाले. त्या तरुणीचं ओझं मी त्या किनाऱ्यावरच सोडून आले. मला याचं वाईट याचं वाटतं की ते ओझं अजूनही तुमच्या मनावर तुम्ही बाळगून आहात. आपल्या अंगावर हे ओझे असतात खूप, आणि हे डोक्यात आपलं भरलेलं असतं. आज मला वाटतं आपण एका स्वच्छ आणि संविधानिक दृष्टीतून आज बाबासाहेब आंबेडकरांकडे बघतो. ही मला वाटतं एका या काळाच्या परिस्थितीच्या बाबत एक क्रांतिकारक अशी गोष्ट आहे. उद्या हीच परिषद उद्याच्या इतिहासामध्ये एक क्रांतीचं पाऊल म्हणून नोंदवलं जाईल याची तुम्ही खात्री आपण जर, कारण देशामध्ये ज्यांनी आम्हीच बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत, इतर कोणाला अधिकार नाही, त्यांचा एक
असंगत काळ होत असताना एक नवा उदय होतोय आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आज आपल्याला साधी वाटत असत, आपण तरुण आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं का घ्यायचं. आपण संविधानाची मगाशी हे दिली. आज हा सुदर्शन सारखा, मुक्ता सारखे लोक एक सातत्याने त्यांच्या शो मधून, त्यांच्या सगळ्यातून एक प्रचार करतायत, त्यांना धमकी येतात. का होतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, ज्यांच्या पायाखाली जमीन नव्हती, डोक्यावर छप्पर नव्हतं, सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्यापासून जे लोक वंचित होते, त्यांना एक मानवी मूल्य हक्काचं एक तेही माणसं आहेत हे दाखवण्यासाठी झालं. पण परिस्थितीनुसार आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक केला अभ्यास, तर मला वाटतं बाबासाहेबांनी देखील मातंग परिषदा वगैरे, आता घोलप वगैरे तो इतिहास मी सांगत बसत नाही, या नव्या जाणीवा घेऊन आपण येतोय. आणि अशा परिस्थितीत आहोत एकेकाळी की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या नावाने मगाशी सगळे जे म्हणत होते, बाबासाहेब आंबेडकर एक बाजारात विकायला म्हणजे चलनी नोटासारखा वापर होतो आणि ते जर असं विकाऊ त्याचे धंदे चालू असताना ही परिषद होते. मला वाटतं याचं महत्व आहे आणि याची गरज काय की देशातला सामान्य माणूस, मातंग समाज आहेच, मातंग समाजामध्ये तर ह्या चळवळीविषयी, एकूण बाबासाहेबांविषयी काय 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 केलं जातं. मला माहिती आहे, म्हणजे आमचे मित्र आहेत सगळे, हे सचिन अशीच एक आपण सांस्कृतिक याच्यात एक परिषद भरवली होती. अरे पहिलं बाबासाहेबांवर जे गीत लिहिलेलं आहे ते एका मातंगाने, आता त्यांना म्हणून हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिहिले, जग बदल घालून गाव सांगून गेले मला बी म्हणून. एक क्रांतिकार चळवळीतलं गाणं आहे. आणि बाबासाहेब अण्णाभाऊ तेच सांगतात ना, 1958 साली जे पहिलंच दलित साहित्य संमेलन भरलं होतं 2 मार्चला मुंबईत, त्याच्यात त्यांनी सांगितले, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही, ही दलितांच्या श्रम तळहातावर तरलेली आहे, हे सांगणारा एक मातंग समाजातला क्रांतिकारक, आणि त्याचे आपण म्हणू शकतो बाबासाहेब. आणि नंतर सांगतात काय की बाबासाहेब भीमा कोरेगावच्या याला कसे तुमच्या मनामध्ये भरून देतात. बाबासाहेब भीमा कोरेगावला महार हे ब्रिटिशांच्या बाजूने लढले आणि वीर लहुजी वस्ताद एक कुठे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले, म्हणजे आपसात धुई माजून देण्याचं जे काम. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पेशवाईचा अंत झाला आणि ती ज्या वेळेस ते सैनिक लढले एक सामाजिक परिस्थितीचा परिपाक होता, म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुण्यातूनच शिवराम जानबा कांबळे होते, त्यांना एक 27 साली बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन तिथे गेलं. आणि बाबासाहेबांचा विचार तरी काय, बाबासाहेब काय का एक आपण जे जाती जातीत मगाशी सुदर्शन महापुरुषांना जातीत जातीत वाटण्याची गरज नाही, पण आज देशामध्ये ती परिस्थिती आलेली की बाबासाहेब आंबेडकरांनी एक जी चळवळ सुरू केली ती परदेशात त्यांनी लोकशाही बघितली आणि आपल्या देशामध्ये जाती व्यवस्थेची उतरण बघितली. खरं म्हणजे हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे आणि ह्याच्यामुळे हे होत नव्हतं. मी सातत्याने प्रयत्न केले. पहिल्यांदा तुम्ही जर कथा कोणी वाचलं असेल, माझा 1978 बुद्ध मरून पडला नावाची जी गोष्ट आहे, बांधावरची माणसं या कथा संग्रहामध्ये, त्यामध्ये प्रचंड वादळ उठलं होतं. अण्णाभाऊ साठेंना मी लहानपणी, मी ज्या लेबर कॅम्पात ते होते त्याच लेबर कॅम्पात माझा जन्म झालाय आणि विशेषतः आमच्या घराशी जे अण्णाभाऊ वाटेगावून नंतर कल्याणहून आल्यानंतर लेबर कॅम्प मध्ये आले आणि तिथे कम्युनिस्ट पक्षाचे जे लोक होते त्याच्यामध्ये माझ्या आईचे मामा कॉम्रेड शंकर नारायण पगारे मी हे तिथे होते. आणि त्यातून एक बाबासाहेबांनी जे आंबेडकरी जलसे बघितले, अण्णाभाऊ जवळ आपल्याजवळ जी कला असते ढोलकी तुंदुण्याची त्यांना सजग केलं आणि तिथून लालबावटा कला पथक 1944 साली गेलं. आणि तुम्हाला म्हणजे मला रोमांच आठवतो, मी लहान होतो अगदी लेबर कॅम्पात आल्यावर, तर मला त्यांनी शांतता जगन म्हणून उचलून घेतलेले अण्णाभाऊने, हे मला अतिशय महत्व. आणि म्हणून 75 अण्णाभाऊ साठेंचा पहिला 75वी झाली तो ग्रंथ मला वाटतं सर. हे सांगायचं कारण हेच की अण्णाभाऊंचं आपण एक हे करतो, पण अण्णाभाऊंनी जे विचार सांगितले कामगार शेतकरी कष्टकऱ्यांचे ते घेऊन
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या सांगितली संसदीय मार्गाने, ती घेऊन आपण एक भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आलो. आणि जे लोकांशी स्वातंत्र्याशी काही संबंध नाही, ज्या लोकांनी सतत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध केला, भारतीय तिरंग्याला विरोध केला, ते लोक आज बसलेत आणि एक ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या नावाने एक ही परिषद, ह्याही महत्वाचं आहे, एका प्रतिक्रांतीच्या युगात सुरू होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस समाजातला खालचे वर्ग, नाकारलेले समूह, ज्यांच्या हातात काही नसतं, असे समूह ज्यावेळेस मुख्य प्रवाहात येऊन इथल्या आर्थिक नसणाऱ्या, इथल्या सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात मोठे व्हायला लागतात, त्यावेळेस वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीला धक्के बसतात. आणि ती वर्णवर्चस्व प्रवृत्ती हे हक्क हिरसून घेण्यासाठी आपल्याला परत तिथे एक क्रांती सुरू करतात, धर्माच्या आणि आपूच्या संबंध नावाने. आणि त्याला ती सुरुवात झालेली आहे. संबंध खालचे समूह, मग त्या आरक्षणाच्या नावाने असतील, ते जाणीवेतून शिक्षणातून पुढे येत असतील, त्यांना जे धक्के बसतात त्याच्यातून हे सुरू झालेलं आहे. आणि आपल्याला पुन्हा त्यांना तो वर्णवर्चस्ववादी मनोवादी, ज्याला ब्राह्मणी प्रवृत्ती म्हणतात, तिच्यातून हे सगळं झालेलं आहे. देशाचं संबंध राष्ट्रीयकरण आपण होत होतं, त्याचा संबंध सवलती मिळत होत्या, कामगार क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात होत्या, या संबंध त्या प्रायव्हेटायझेशन, खाजगी करून आज मला वाटतं संबंध दोन बड्या भांडवलदारांच्या, अदानी सारख्यांच्या लोकांमध्ये हातात घेऊन तर ते खाजगीकरण केलं जाते. याचा अर्थ काय? याचा अर्थ देशाची संपत्ती ही माणसासाठी न वापरता ती मोठमोठ्या लोकांसाठी वापरायची आहे. आणि म्हणून आपल्याला एक कुठेतरी जे आपण एक स्वाभिमान घेऊन उभं राहिलेलं, बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली 1927 साली महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये, जे चौदार तळ्याचं पाणी, बाबासाहेबांना काय पाणी तिथेच प्यायचं होतं असं नाही, त्यांना एक दाखवून द्यायचं होतं माणुसकीचा हक्क आहे. आणि आज परत ती वेळ येत चाललेली आहे. आणि अशा वेळी ही परिषद भरत आहेत. याच्यातल्या युवकांची मोठी जबाबदारी आहे. आंबेडकरवाद म्हणजे काय? आंबेडकरवाद म्हणजे साधारणतः हे कुठच्या एक तुम्ही डोक्यातून पहिल्यांदा काढूनच टाकलं पाहिजे सगळ्यांनी, आपल्या विशेषतः सगळ्या. बाबासाहेब आंबेडकर केवळ एका समाजाचे नेते नव्हते, ते केवळ अस्पृश्यासाठी लढले, पण या देशामध्ये त्यांनी पाण्या प्रश्नावर बोललेत, शेतीच्या प्रश्नावर बोललेत, आर्थिक, सामाजिक, जागतिक प्रश्नावर, सगळ्या प्रश्नावर बोललेत. विशेषतः या देशामध्ये लोकशाही टिकावी याच्यासाठी त्यांनी त्यांचं एक हे केलेलं आहे. आणि म्हणून या देशातील जिथे जिथे मानवाच्या नावावर जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या नावाने अत्याचार होते, तिथे तिथे बाबासाहेब आंबेडकर उभे राहिलेले आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर केवळ महाराष्ट्र किंवा एका समाजाचे मुक्तीचे नेते नव्हते, तर ह्या देशातील मानव मुक्तीच्या नव्हे, देशातील नाही, जगातील मानव मुक्तीच्या लढ्याचे नेते होते. हे आपण मनात आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे हा वैश्विक दृष्टिकोन होता. आज जगात बघितल्यानंतर, जगातले तुम्ही कुठे गेल्यानंतर आज 69 देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. बाबासाहेब आज चळवळ, तुम्हाला आंबेडकरी चळवळीच्या नावाने जे लोक उभे आहेत, तुम्हाला वाटत असेल आज तिथे फाटाफूट आहे हे आहेत, पण बाबासाहेब आंबेडकर तात्विक दृष्ट्या अत्यंत मजबूत असे उभे होत आहेत देशात परदेशात. तुम्ही पाहिलं असेल संग्राम पाटील नावाचा डॉक्टर, त्याच्यावर बंदी घालायचा विचार चाललेला आहे. कारण का? तो बाबासाहेबांचे विचार सगळीकडे चालतो, त्याची चौकशी सुरू करतो. महान एज्युकेटेड तिथला एकदम नावाजलेला डॉक्टर इंग्लंड UK मधला, त्याच्यावर बंदी घालून त्याला थांबून ठेवायचं. म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य, म्हणजे जे आपल्याला मनुस्मृतीने आपल्याला सांगितलं होतं, आपण वेद उच्चारले, शिक्षण घेतलं वगैरे स्त्रियांनी, आणि त्यांच्या कानात शिसव, तीच प्रवृत्ती आज आपल्या बोलू देत नाहीत. आपल्या जिभा छाटण्याची एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, म्हणजे आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला एक न्याय पाहिजे, आम्हाला प्रतिष्ठा पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आत्मबोध आणि एक आत्मसन्मानाची जाणीव दिली होती. ती जाणीव आपल्याला आज संबंध आपण जगाच्या सगळ्या क्षेत्रात दिली. याच्यातले लोक
मग साहित्याच्या क्षेत्रात असो, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या महिला वगैरे सगळ्या पुढे जात आहेत. ही त्यांना ती बोच आहे आणि म्हणून त्यांना मनुस्मृतीचा अंमल करायचा आहे. आणि संविधानाचं खच्चीकरण, संविधानिक मूल्य काय? संविधानिक मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि एक माणूस एक मूल्य, एक मत, हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा आणलं. तुम्हाला माहित आहे RSSने त्यावेळेस मागणी केली होती की सगळ्या हे नाही मताचे अधिकार देऊन काय करायचंय, हे काय करणार आहेत न शिकलेले फक्त पदवीधर लोकांना मतदानाचा हक्क दिला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याला, घटनेला त्यांनी ही परदेशी छाप, ही संविधान आहे परदेशी छाप आहे, याच्यात भारतीयत्व काय नाही. भारतीयत्व, आम्ही भारतीय आहोत, बाबासाहेबांनी आम्हाला भारतीयत्व दिलंय, पण यांचं भारतीयत्व म्हणजे काय? यांचं हिंदुत्व, आणि ते हिंदुत्व म्हणजे उच्चवर्णीयाचं हिंदुत्व या काळाच्या ह्याच्यात मध्ये बसत नाही. आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मनुस्मृतीचं राज्य ते डायरेक्ट आता म्हणू शकत नाहीत, परंतु ह्या देशामध्ये जे संविधानिक मूल्य, मग संबंध, खालचे वर्ग, शिक्षण पद्धतीत, तुम्ही शिक्षण पद्धतीत पासून बघा, संबंध, इतिहास बदलण्याचं काम, इतिहासाचं विकृतीकरणाचं काम होत चाललेलं आहे. इतिहासात मधलं जो भारत देशामध्ये बंधुभाव होता, देवळं कोणी पाडली, तुम्ही राम पुनियानीचे व्हिडिओज बघत असाल तर त्या देशामध्ये देवळं कोणी पाडली जास्त हिंदू मंदिर, हे तुम्ही बघा. संबंध हे इतिहासाचं विकृतीकरण चाललेलं आहे. आणि या देशामध्ये पुन्हा एकदा ती मनोवादी प्रवृत्ती जोपासण्याचं काम एक धर्माच्या आधाराच्या नावाने एक होत आहे. मला वाटतं हे जास्त दिवस चालणार नाही. आपल्याला आंबेडकरवादी तरुणांनी हा आंबेडकरवाद केवळ मातंग समाजाने नाही, परंतु मातंग समाजाने पुढाकार घेतला. ही क्रांतिकारी गोष्ट आहे, पण तो वैश्विक पातळीवर नेण्याचं काम आता आपली सगळ्यांची आहे. आणि माझ्यासारखा ते कार्यकर्ता, मी जास्त बोलत नाही, तरुण कार्यकर्ते इथे मला फार बरं वाटलं. मगाशीच आम्ही सांगितलं होतं, मगाशी आपल्या कार्यक्रमाला तरुण कार्यकर्ते येत नाहीत, नवीन कार्य आज ही आलेले आहे. आणि याचं पुढच्या आंबेडकरी चळवळीच्या नव्हे, या देशातील समतेच्या लढ्याचं नेतृत्व हे मातंग समाजाने घ्यावं. केवळ मातंग आणि त्याच्या पाठीमागे आमच्यासारखे अनेक लोक उभे राहतील. अनेक लोक ज्यांना केवळ वाटतं बाबासाहेबांनी एका जातीचं वगैरे, आणि बाबासाहेब केवळ आमचे पेटंट आहे आणि आमचा सिक्का आहे, हे काढून हे ज्यांना वाटतं त्यांना बाजूला सारून आज नवीन कार्यकर्ते, परंतु योग्य मार्गाने गेलं पाहिजे. आंबेडकरवाद नावाच्या निवडणुका झाल्या, संबंध निवडणुकीत काय झालं आपण बघितलं. संबंध जी वाताहत झालेली आहे चळवळीची, म्हणजे मला वाईट असं वाटतं की आंबेडकर चळवळी ठीक आहे, संसदीय लोकशाहीमध्ये निवडून जात नव्हतो, परंतु आंबेडकरी चळवळीची बहुतांची जी रस्त्यावरची दहशत होती ती देखील संपत चाललेली आहे. हे लक्षात घ्या. चळवळीच्या प्रश्नावर आपण प्रश्न जे मांडतो, आपल्याला एक संघटितपणे, वैचारिकपणे आपल्याला अजेंडा तयार करावा लागेल. मात्र जे कार्यकर्ते काम करतात, आंबेडकरवाद म्हणजे काय हे नेमकं समजावून घ्यावं लागेल. याच्यासाठी आपल्याला शिबिरं आयोजित करावी लागतील, कार्यकर्त्यांचे अभ्यास वर्ग आयोजित करावे लागतील. पाठीमागे यांच्याशी एक अशी फळी, ज्याला मी नेहमी म्हणतो की आंबेडकरी चळवळीला एक ऊर्जा केंद्र पाहिजे, जिथून सर्वत्र एक संबंध विचार, सध्याच्या परिस्थितीचा आकलन करून, त्याचा अभ्यास करून समग्र आपली रणनीती या पुढची लढ्याची नेमकं काय असले पाहिजे. केवळ जयभीम बोललं आणि चलो नमो तसं होईल तसं, किंवा जयभीम बोलो किधर भी चलो, ही प्रवृत्ती न राहता आपल्याला, कारण लढ्याच्या आता शैली बदललेल्या आहेत, लढ्याचा गुणात्मक आणि स्वरूपात्मक असे फरक झाले आहेत. आपल्याला पूर्वीसारखे आम्ही पॅन्थरच्या काळामध्ये जे जिंदाबाद हे करत आणि करत ह्या हे गोष्टी केलेल्या आहेत, त्या काळात आम्ही कधी आज हे जायचो पॅन्थरचे कार्यकर्ते त्यावेळेस पोलीस स्टेशनचा, मंत्रालयाचा दरवाजा कधी हाताने उघडत नव्हतं, पायाने ढकलून जायचो आणि सांगायचं आमच्यावर 2500 वर्षां ही धमक तरुणामध्ये आली पाहिजे. परंतु आज लढ्याच्या शैली बदललेल्या आहेत. आणि सगळ्यांनीच काय आपल्या, मी शहीद होण्याला सांगत नाही, पण आपल्या आपण जिथे असाल, ज्या पोझिशनमध्ये असाल, ज्या शक्यतेमध्ये असाल, त्यामुळे चळवळीला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. या विशेषतः मातंग समाजातील अनेक सुशिक्षित आणि माझे मित्र आहेत खूप,
खूप म्हणजे मला पण मातंग समाजाचे पूर्वी कोणाला मी सांगायचं, मला विचारलं तुम्ही अण्णाभाऊ साठेवर मी जास्त लिहिलं त्यावेळेस त्यांना वाटायचं ते म्हटलं असं नाही, विचार बाबासाहेबांचा तर याचं एक मातंग हा आपली त्यात आहे आणि ही एक लढाऊ जमात आहे, इतिहास आहे. म्हणजे बाबा अण्णाभाऊसांची फकीरा ज्या द्वेषाने लढला हा फकीरा पुन्हा जागा होतोय असं मला वाटतं. अण्णाभाऊचा हा फकीरा जागा झालेला आहे आणि एक बंडाची तलवार घेऊन संबंध, एक घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन जातात, आता तर तलवार येते पण आज एक बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा झेंडा घेऊन हा फकीरा आज रणांगणात उतरलेला आहे आणि हेच मैदान काबीज केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वेळ बराच झालेला आहे. तुम्ही शिबिरं घ्या आमच्यासारखे, मी म्हणजे मला तर फार बरं वाटतं. ही चळवळ उभी राहते आणि चळवळीचं बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष एक जाती एक पायावर कधीच नव्हता, एक व्यापक आणि सर्वसमावेशक असे लोक होते संबंध. अत्यंत मातंग समाजाचे कार्यकर्ते रिपब्लिकन चळवळीत होते. सोलापूरचे आपले इतके खूप नाव तो इतिहासात मी जात नाही, परंतु ह्या मधल्या काळाची आंबेडकरी चळवळीमध्ये आणि राजकारणामध्ये जी बीज पेरली गेली ती फाटाफुटीची, तिच्यावर मात करून तुम्ही तरुण आज एका ह्या काळामध्ये ज्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रलोभनं हे दलित चळवळीच्या पुढे टाकलेली असताना ती प्रलोभनं ठोकरून त्याला लात मारून आंबेडकरी वादाकडे वाटचाल होतोय. या फार मोठी गोष्ट आहे. आज इथे मोठ्या संख्येने आपण इथे आलात. मला माझ्या चळवळीचं आपण काहीतरी केलं त्याचं काहीतरी सार्थक वाटतं. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आज खरंच एक अभिमानाने स्वाभिमान आलेला. हा टिकून ठेवा, हा टिकून ठेवलं पाहिजे, कारण आपल्यामध्ये दलित चळवळीमध्ये एक व्यापक अर्थाने बोलतो की व्यक्तिगत आणि व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत स्पर्धा या टाळून आपल्याला एका ध्येयाकडे जायचंय ही जिद्द बाळगा आणि याचं उद्घाटन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक नोंद हे घेईल. तुम्हाला शुभेच्छा देऊन तुमच्या पाठीशी उभं राहून सगळं सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन मी आपलं संपवतो. मला इथे बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि इथे माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.